नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कट्टरतेविरुद्ध सामाजिक चळवळ उभारण्यासाठी धार्मिक नेत्यांचा सहभाग आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. नितीश कुमार यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचं उद्धव ठाकरे यांना आमंत्रण. डिसेंबरमध्ये ठाकरे घेणार नितीश कुमार यांची भेट. कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला विराजमान. सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते सईद जाफरी यांचं वृद्धापकाळानं लंडन इथं निधन. आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान बंगळुरू इथं सुरू असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा तिसरा दिवसही पावसानं गेला वाया. आणि आता सविस्तर वृत्त. आपलं सरकार भ्रष्टाचार आणि काळा पैसा अजिबात खपवून घेणार नाही असं स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज G20 परिषदेच्या एका सत्रात बोलत होते. परदेशात साठवलेली बेकायदेशीर संपत्ती परत मिळवण्यासाठी अधिक आंतरराष्ट्रीय सही पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यापूर्वी एका समारंभात बोलताना त्यांनी दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी दशसूत्री सांगितली. दहशतवादाचा धर्माशी संबंध न जोडता उलट कट्टरतेविरुद्ध सामाजिक चळवळ उभारण्यासाठी धार्मिक नेत्यांचा सहभाग घेण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. दहशतवादी गटांमध्ये चांगला वाईट असा कोणताही फरक करू नये असंही ते म्हणाले. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यामागचा संशयित सूत्रधार ओळखण्यात पॅरिस शोध पथकाला यश मिळालं असून त्याचं नाव अब्देल हमीद अब्बा औद असं आहे. दहशतवाद्यांमधल्या एका फ्रेंच नागरिकाचंही छायाचित्र फ्रेंच पोलिसांनी जारी केलं आहे. सलाह अब्देसलाम असं या दहशतवाद्याचं नाव असून अतिशय धोकादायक म्हणून त्याचं वर्णन करण्यात आलं आहे. या हल्ल्याच्या वेळी भाड्यानं घेतलेल्या वाहनावरून पोलिसांना त्याची ओळख पटली. बेल्जियम सीमेनजीक तपासणीच्या वेळी त्याला थांबवण्यात आलं होतं, मात्र तो निसटून जाण्यात यशस्वी झाला. एखाद्या गोष्टीवरून आपापसात निर्माण होणारे मतभेद चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला हवेत असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशात असहिष्णुता वाढल्याचा विरोध करत अनेक साहित्यिक, कलाकार आणि विचारवंतांनी पुरस्कार परत केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती म्हणाले की पुरस्कार हे मौल्यवान असतात. या प्रतिष्ठित पुरस्काराचा सन्मान व्हायला हवा असं त्यांनी सांगितलं. काही घटनांमुळे संवेदनशील मनं नक्कीच अस्वस्थ होतात, मात्र यावेळी भावना व्यक्त करताना त्याचा वास्तवाशी समतोल साधायला हवा असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी कार्यक्रमात केलं. या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड उपस्थित होते. भारत नेहमीच सहिष्णू राहिलेला आहे, यापुढेही देशात सहिष्णुता कायम राहील असं राठोड यांनी सांगितलं. माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. आकाशवाणी पत्रकारितेच्या उपयुक्ततेविषयी आकाशवाणीचं स्वरूप आणि अंतरंग या पुस्तकाचं प्रकाशन नागपूर अमरावती विभागाचे माहिती संचालक मोहन राठोड यांच्या हस्ते आज नागपूर इथं झालं. राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचं औचित्य साधून या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. नागपूर आकाशवाणीचे सेवानिवृत्त संचालक गुणवंत थोरात यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. रेडिओचा शोध आणि भारतामध्ये रेडिओ प्रसारणाची सुरुवात, विविध भारती, स्टुडिओ विभागाची कार्यपद्धती, आकाशवाणीची आचारसंहिता, ध्वनिमुद्रण, प्रक्षेपण, विदेशी प्रसारण सेवा, हॅम रेडिओ अशा विविध विषयांची प्रशासकीय आणि तांत्रिक माहिती या पुस्तकात दिली आहे. नागपुरात आज राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्तानं पत्रकार भवन इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून व्यंगचित्र आणि अर्कचित्र कलेचं महत्त्व तसंच प्रभाव या विषयावर प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजीव गायकवाड आणि पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी आपले विचार व्यक्त केले. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार येत्या 20 नोव्हेंबरला तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. नितीश कुमार यांनी आज दूरध्वनीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांना दिल्याचं समजतं. येत्या डिसेंबरमध्ये आपण नितीश कुमार यांची भेट घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांची निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत रामाणे यांनी भाजपाच्या सविता भालकर यांचा
11 मतांनी पराभव केला. रामाणे यांना 44 तर भालकर यांना 33 मतं मिळाली. तर ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. भाजपा ताराराणी युतीचे उपमहापौर पदाचे उमेदवार राजेंद्र शेळके यांचा शमा मुल्ला यांनी पराभव केला. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला 27 जागा मिळाल्या होत्या. त्या 27, राष्ट्रवादीचे 15 आणि अपक्ष 2 अशा एकूण 44 सदस्यांनी अश्विनी रामाणे यांना मतदान केलं. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून यात कोणालाही सरळ वरची पायरी मिळणं कठीण आहे, असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज केलं. नाशिक जिल्ह्यात निफाड इथं त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राज्याचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेला खेडोपाडी पोहोचवण्यात संपूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रमुख अतिथी म्हणून मेळाव्याला संबोधित करताना नाशिक जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाची चर्चा केली. या मेळाव्यासाठी भाजपचे नाशिक जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी राज्य आणि केंद्र उदासीन असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कराड इथं केला. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांविषयी राज्य सरकार अनभिज्ञ असल्याबद्दल विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ऊसाच्या दराबाबत केंद्र सरकार अनास्था दाखवत असल्याचाही त्यांनी आरोप यावेळी केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं सप्टेंबर-ऑक्टोबर 2015 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. तर 20 नोव्हेंबरला महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येईल. गोव्यात येत्या 20 तारखेपासून इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ होत आहे. यंदा 89 देशातील 187 चित्रपटांचं प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येणार असल्याचं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा यांनी गोव्यात आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं. 30 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात जागतिक सिनेमा विभागात 26 फीचर तर 21 नॉन फीचर फिल्म्स भारतीय पॅनोरमात दाखवण्यात येणार आहेत. या पत्रकार परिषदेला गोव्याचे मुख्य सचिव आर.के. श्रीवास्तव, गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष दामोदर नायक उपस्थित होते. जगातल्या कोळी या कीटकाच्या विविध प्रजातींवर चर्चा करण्यासाठी अमरावतीमध्ये 3ऱ्या आंतरराष्ट्रीय कोळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन झालं. जपानच्या आशियान सोसायटी ऑफ आर्किओलॉजीचे अध्यक्षही यावेळी उपस्थित होते. कोळ्यांचे जीवनचक्र, त्यांच्यापासून निर्मित वस्तूंबाबत या परिषदेत चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी फिनलँड, स्लोवेनिया, अमेरिका, रशिया, जर्मनी अशा विविध 18 देशांमधून 45 शास्त्रज्ञ आणि अभ्यासक सहभागी झाले आहेत. आज विविध विषयांवर परिसंवाद होत असून गुरुवारी 19 नोव्हेंबरला या परिषदेचा समारोप होणार आहे. इंडियन आर्किओलॉजी सोसायटी आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं ही परिषद भरवण्यात आली आहे. ज्येष्ठ चरित्र अभिनेते सईद जाफरी यांचं काल लंडनमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. नाटकामधून कारकिर्दीला सुरुवात करणारे जाफरी यांनी आकाशवाणीच्या कर्मचारी प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेतलं होतं आणि आकाशवाणीसाठी दिग्दर्शक म्हणून 1951 ते 1965 दरम्यान काम केलं होतं. शतरंज के खिलाडी, चष्मे बद्दूर, राम तेरी गंगा मैली, हिना, दिल या आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. हिंदी चित्रपटांबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. सत्यजित रे, जेम्स आयव्हरी आणि रिचर्ड एटनबरो यांसारख्या नामवंत चित्रपट दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं होतं. चित्रपटांबरोबरच रंगमंचावर देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ब्रिटिश आणि कॅनेडियन पुरस्कारांसाठी नामांकन मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले. अष्टपैलू अभिनयासाठी सईद जाफरी सदैव रसिकांच्या स्मरणात राहतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. विविध रंगी भूमिका अजरामर करणाऱ्या जाफरी यांच्या निधनानं रंगभूमीसह हिंदी आणि इंग्रजी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारा अभिनेता हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाफरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथल्या स्वातंत्र्य सैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा नामदेव पुरस्कार आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी आणि साहित्यिक डॉ महेश केळुसकर यांना मिळाला. पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल नामवंत व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ज्या संत नामदेवांनी आपल्या काव्यप्रकारातून सर्वसामान्यांची परिस्थिती मांडली त्यांच्या नावानं हा पुरस्कार मिळणं आपलं परमभाग्य असल्याचं मत केळुसकर यांनी यावेळी व्यक्त केलं. पुरस्कार वितरणानंतर उपस्थित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. बातमी क्रिकेटची. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात बंगळुरू इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा तिसरा दिवसही पावसानं वाया गेला. काल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आजही पावसानं हजेरी लावल्यानं आजच्या दिवसाचाही खेळ रद्द करत असल्याची घोषणा सामनाधिकाऱ्यांनी केली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवल्यानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 214 धावांवरच आटोपला होता. त्यानंतर खेळायला आलेल्या भारतानं बिनबाद 80 धावा केल्या होत्या. बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात श्रीलंकेजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तामिळनाडूकडे सरकत असून त्यामुळे तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या 2 दिवसात किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 किमान 20, नागपूर 32-17, पुणे 32-14, औरंगाबाद 33-17, नाशिक 31-14, कोल्हापूर 32-19, रत्नागिरी 37-20, सोलापूर 35-19 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कट्टरतेविरुद्ध सामाजिक चळवळ उभारण्यासाठी धार्मिक नेत्यांचा सहभाग आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. नितीश कुमार यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचं उद्धव ठाकरे यांना आमंत्रण, डिसेंबरमध्ये ठाकरे घेणार नितीश कुमार यांची भेट. कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला विराजमान. सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते सईद जाफरी यांचं वृद्धापकाळानं लंडन इथं निधन. आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान बंगळुरू इथं सुरू असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा तिसरा दिवसही पावसानं गेला वाया. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अँटीबायोटिक्स अर्थात प्रतिजैविक हा आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र त्यांच्या वापराविषयी सर्वसामान्य माणूस अनभिज्ञ असल्यामुळे अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. प्रतिजैविकांच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं 16 ते 22 नोव्हेंबर हा आठवडा प्रतिजैविक माहिती सप्ताह घोषित केला आहे. या अनुषंगानं प्रतिजैविकांचं महत्त्व आणि वापर याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी भारतीय औषध विज्ञान संघटनेच्या उपाध्यक्ष मंजिरी घरत आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.